दुर्घटनास्थळी प्रकाश आंबेडकर दाखल झालेले आहेत। जवळपास 43 तासांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे आणि मोशीमध्ये बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आणि याच दुर्घटनास्थळी प्रकाश आंबेडकर दाखल झालेले आहेत। आम्ही पण थांबले होते। तुमचा बाईट सुरू होता म्हणून आम्ही नाही केलं आणि तुमचा बाईट सुरू होता म्हणून केला नाही। बाईट सुरू होता म्हणून आम्ही नाही केलं। मोशीतली ही दृश्य आपण पाहतोय। जवळपास 43 तास या दुर्घटनेला उलटलेले आहेत, मात्र बचाव कार्य हे अद्यापही सुरू असल्याचं कळतंय। जवळपास 8 जण ह्या ढिगाऱ्याखाली अजूनही अडकलेले आहेत आणि त्यांच्या बचावासाठी बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र हे बचाव कार्य अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा आरोप इथल्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। कोणीही लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी फिरकलेले नाहीत आणि त्यामुळे देखील त्यांच्या विरोधात संताप इथल्या नातेवाईकांकडून, इथल्या स्थानिकांकडून व्यक्त केला जातोय। आणि याच दुर्घटनास्थळावरची ही दृश्य आपण पाहतोय। प्रकाश आंबेडकर हे या दुर्घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि कशा पद्धतीने नेमकं इथलं बचाव कार्य सुरू आहे, या बचाव कार्याला वेग देण्यासाठी काय काय करता येईल या सगळ्याच्याच अनुषंगाने ते माहिती घेतात हे कळतंय। ही दृश्य मोशीमधली आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।